2 शेवग्याच्या शेंगा मिठात उकडून घेतल्या, कोथिंबीर घेतली, लसूण घेतला, काळं तिखट हे घरी बनवलेलं आहे, हे लाल तिखट पण घरी बनवलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतले आणि हे गहू, ज्वारी आणि हरभऱ्याची डाळ याचं तिन्ही मिक्सर करून ह्याला मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आणि आपण हळद घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकते, 2 पळ्या बस. त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची, थोडी जिरे टाकायचे. तडकली, जिरे तडकले की त्याच्यामध्ये आपण आता लसूण घालायचं. लसूण घातला थोडंसं असं थोडं परतून घ्यायचं. थोडं परतलं तर आपल्याला शेवगा टाकायचा. शेवगा टाकलं ना नंतर आपल्याला थोडंसं एवढं मीठ टाकून घ्यायचं. मीठ झालं त्याच्यानंतर आपल्याला थोडी हळद टाकायची. हळद टाकणं झाली की नंतर आपल्याला हे दोन्ही तिखट मीठ त्यामध्ये टाकून द्यायचं. त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून द्यायचं, कारण कलर एवढा छान येतो भाजीला. मिक्सर आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचं, कारण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायची गरज नाही. नंतर आपण याच्यावर कोथिंबीर घालायची. किती सुंदर कलर आला आहे. हे घरी बनवलेलं आपलं पूर्ण साहित्य, एकदम सुंदर भाजी. आता शेंगा उकडलेल्या असल्यामुळं याला आपण फक्त 5 मिनिट शिजवायचं. तयार झाली बघा आता शेवगा